आदरणीय शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी सर्वांसमोर एका महान स्त्रीच्या जीवनावर बोलणार आहे. रमाबाई आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी आणि त्यांच्या संघर्षातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ. रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी झाला. त्या अत्यंत गरीब कुटुंबात वाढल्या, परंतु जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी कौतुकास्पद होती. त्यांचे बालपण हालअपेष्टित गेले, तरीही त्या आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोलाची साथ देत राहिल्या. बाबासाहेब जेव्हा परदेशी शिक्षणासाठी जात होते, तेव्हा रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळून त्यांना साथ दिली. त्या काळात महिलांना शिक्षण मिळत नव्हते, परंतु रमाबाईंनी आपल्या परीने बाबासाहेबांना मानसिक आणि भावनिक साथ देत राहिल्या. बाबासाहेबांनी समाज सुधारण्यासाठी अनेक संघर्ष सहन केले आणि या सर्व संघर्षात रमाबाई त्यांची मोठी ताकद बनून राहिल्या. त्यांच्या आयुष्यातील मोठा संघर्ष म्हणजे गरिबी आणि सामाजिक अन्याय. त्या कधीच डगमगल्या नाहीत. बाबासाहेब जेव्हा अस्पृश्यांच्या उद्धारासाठी लढत होते, तेव्हा रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी उचलून त्यांना मोठा पाठिंबा दिला. त्यामुळे बाबासाहेब आपल्या ध्येयाकडे एकाग्रतेने वाटचाल करू शकले. दुर्दैवाने 1935 रोजी अवघ्या वयाच्या 37व्या वर्षी रमाबाईंचे निधन झाले. त्यांचा त्याग आणि समर्पण आजही लाखो लोकांना प्रेरणादायी आहे. रमाबाई म्हणजे धैर्य, सहनशीलता आणि कर्तव्यनिष्ठतेचे जिवंत उदाहरण. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी त्या संकटाचा सामना प्रेमाने आणि जिद्दीने होऊ शकतो. अशा या त्यागमूर्ती रमाबाईंना त्रिवार वंदन